नमस्कार, मी सुनील जोशी। आजच्या जनमत वार्तामध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तारूढपदी भाजपाचे गटनेते म्हणून श्रीकर चौधरी यांची नियुक्ती। कल्याण डोंबिवली महापालिका महिला बाल कल्याण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुरुपौर्णिमेनिमित्त कल्याण डोंबिवलीत विविध कार्यक्रम। गेल्या 1.5 महिन्यांपासून पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे। त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून खराब रस्त्यांमुळे रिक्षा, दुचाकी वाहनं नादुरुस्त होण्याचं, नागरिक पाठदुखीने त्रस्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। 8 दिवसात रस्त्यातील खड्डे न बुजवल्यास रिक्षा संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे। काही दिवसांपूर्वी पत्री पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आपटून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता। खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे रिक्षा नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे। याचा आर्थिक फटका रिक्षा चालकांना भोगावा लागत आहे। कल्याण डोंबिवलीतील प्रमुख रस्त्यांवर खड्डे झाल्याने वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत। कल्याण डोंबिवलीतील एकूण 42 रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार असून हे कामही संत गतीने होत आहे। ठेकेदाराशी झालेल्या करारानुसार 40 रस्त्यांचं पुनर्पृष्ठीकरण व 3 रस्त्यांकरता दुरुस्ती करणे बंधनकारक आहे। स्थायी समितीचे सभापती प्रकाश पेंडकर यांनी पावसाळ्यानंतर पडणाऱ्या खड्ड्यांसाठी स्थायी समितीने सुमारे 7,66,00,000 रुपये मंजूर केल्याचं सांगितलं। पावसात डांबर प्रकल्प बंद असतात, मात्र खडी टाकून खड्डे बुजवण्यात येत आहेत। गणपती उत्सवापूर्वी डांबर प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा कामं पूर्ण होतील असंही ते म्हणाले। भाजपा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तारूढ युतीतील भाजपाचे गटनेते म्हणून श्रीकर चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। पेढे वाटून त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला। यापूर्वी असलेले गटनेते राहुल दामले हे उपमहापौर पदावर आरूढ झाल्याने चौधरी यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली। चौधरी हे प्रभाग क्रमांक 63 चोळे ठाकुर्लीतून निवडून आले असून ते उच्च विद्या विभूषित आहेत। स्थायी समितीच्या सभापती पदावरही 2002 ते 2003 या 1 वर्षाच्या कालावधीत त्यांनी काम केलं असून महापालिकेसाठीही त्यांची ही दुसरी टर्म आहे। एक सुशिक्षित, अभ्यासू, लढवय्या, स्पष्ट वक्ता व प्रभागाच्या विकासासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। कल्याणच्या पूर्व प्राथमिक शाळा सुभेदारवाडा येथे मोठ्या शिशूच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी केली। पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा उपासनी व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा मोने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शाळेतर्फे मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी मोठ्या शिशूच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कौरव पांडव, साने गुरुजी, स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या। प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा मोने यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। त्यांनी सांगितलं की जरी शिक्षक आपले गुरु असले तरी आई वडीलही आपले गुरुच आहेत। आई वडीलही आपल्याला शिक्षकांप्रमाणे शिकवतात। विद्यार्थ्यांनी आई वडिलांप्रमाणे निसर्गावर, प्राण्यांवरही प्रेम केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी कोमल तायडे हिने केलं तर निवेदन कुमारी अश्विनी केळकर हिने केलं। कार्यक्रमाचे आभार कुमार यश मुंगळे याने केले। मुख्याध्यापिका अनुराधा उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गुरुपौर्णिमा सादर करण्यात आली। कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाची सर्व जबाबदारी मोठ्या शिशूच्या विद्यार्थ्यांनी घेतली होती। सूत्रसंचालन ते पाहुण्यांचे आभार या कार्यक्रमापर्यंत सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। एनआरसी कॉलनी प्रभाग क्रमांक 9 येथील काँग्रेसचे कार्यसम्राट नगरसेवक भरत तुकाराम पाटील यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता 2.5 वर्षात करून दाखवली आहे। एनआरसी कॉलनी परिसर, महात्मा फुले नगर, लहुजी नगर, सम्राट अशोक नगर, मोहने गेट या आपल्या वॉर्डातील सर्व परिसरात रस्ते, गटारे, विद्युत दिवे, पाऊलवाटा ही सर्व कामं चोख केली आहेत। त्यामुळे सर्व प्रभागात त्यांचं कौतुक होत आहे। प्रभाग क्रमांक 9 गुरुदेव पार्क सोसायटी परिसरातील बऱ्याच ठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने त्रास होत असे। त्यामुळे नागरिकांनी याची तक्रार नगरसेवक भरत पाटील यांच्याकडे केली व या तक्रारीची त्वरित दखल घेऊन भरत पाटील यांनी आपला नगरसेवक निधी मिळवून पायवाटा, चेकर्स लाद्या बसवण्याचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केला। कार्यक्रमाला भिवंडी लोकसभा काँग्रेसचे युवक अध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, कामगार नेते सुभाष पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, मोहने ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू वाघमारे, परिवहन सदस्य सुरेंद्र आडाव, पंकेश मुथा, सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू माने, अल्पसंख्याक सेलचे मोहने शहर अध्यक्ष दस्तगीर शेख,
वार्ड क्रमांक 9 चे महात्मा फुले नगर अध्यक्ष धर्मांना मेडी, ज्येष्ठ कार्यकर्ते युसुफ इनामदार, कल्याण पश्चिम युवक काँग्रेसचे सचिव राजेश वाघमारे, आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष संग्राम मोरे, गुरुदेव पार्क सोसायटी परिसराचे ए विंग अध्यक्ष भरत सुदाम पाटील, बी विंग अध्यक्ष बाळासाहेब भोसले सर, सेक्रेटरी कृष्णदेव सरक, नरहरी चालक श्रीधर रोकडे, सुरोशी सर, आर पाटील इत्यादी उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी भरत पाटील यांनी आमदार संजय दत्त हे आमचे प्रेरणास्थान आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोकोपयोगी कामं काँग्रेसच्या माध्यमातून प्रभागाचा विकास करणार आहे असे आश्वासन त्यांनी दिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भिवंडी लोकसभा युवक काँग्रेस सचिव भगवान साळवी यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण ठोकळे, संदीप गायकवाड, सुनील हिरवले, मायकल माळवे यांनी परिश्रम घेतले। सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या नेहरूनगर खडेगोळवली परिसरातील फुले शाहू आंबेडकर विचार मंच तसंच जायंट्स ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी तसंच औषध वाटपाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन ऑल इंडिया ड्रगिस्ट अँड केमिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। शिबिराला परिसरातील 800हून अधिक गरजवंतांनी घेतला। खडेगोळवली तसंच लगतच्या परिसरात पावसामुळे निर्माण झालेली दलदल आणि त्यातूनच पसरलेली रोगराई यामुळे गेल्या महिन्याभरात थंडी तापाने 2 नागरिकांचे बळी गेल्याची घटना घडली। नागरिकांना विनामूल्य औषधोपचार मिळावेत म्हणून नेहरूनगर प्रभागाच्या माजी नगरसेविका निर्मलाताई रायबोळे तसंच माजी शिक्षण मंडळ सभापती महादेव रायबोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यासमयी ऑल इंडिया ड्रगिस्ट अँड केमिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, दलित मित्र अण्णा रोकडे, माजी शिक्षण मंडळ सभापती महादेव रायबोळे, जायंट्स ग्रुप ऑफ उल्हासनगरचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत, प्रकाश माळी आदी उपस्थित होते। शिबिरात स्त्रीरोग चिकित्सा, ईएनटी चिकित्सा, मधुमेह, क्षयरोग, त्वचा विकार, दंत चिकित्सा तसंच मलेरिया रक्त तपासणी आदी रोगांचं निदान करण्यात येऊन विनामूल्य औषधांचं वाटप करण्यात आलं। शिबिरात डॉक्टर एस.व्ही. देशपांडे, डॉक्टर आर.एम. मुंदडा, डॉक्टर जी.पी. अहिरे, डॉक्टर सी.डी. शिवणकर आदी डॉक्टरांनी आपली विनामूल्य सेवा दिली। शिबिराच्या यशस्वीतेसाठी महादेव भिसे, रहीम खान, दिनकर लांडगे, भीमराव साळवे, दिनकर भंडारे, दिलीप भोसले, संजय भद्रिके, अशोक वडावळे, पप्पू यादव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कल्याण पूर्वेतील शिवसाई मित्रमंडळाने कल्याण पूर्व ते ठाण्याच्या वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं। साई भक्त संजय शेठ गायकवाड यांच्या प्रमुख पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या पालखी सोहळ्याचा प्रारंभ संजय शेठ गायकवाड यांचे सहकारी संजय शिर्के यांच्या निवासस्थानालगतून असलेल्या साई मंदिरातून करण्यात आला। या समयी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या शुभ हस्ते साईबाबांच्या पालखीतील प्रतिमेस पुष्पहार घालून पालखीची सुरुवात करण्यात आली, तर पालखीला खांदा देण्याचा प्रथम मान संजय शेठ गायकवाड यांना देण्यात आला। पालखीची सुरुवात विजयनगर सुनीता कॉलनी येथून करण्यात आली। साईबाबांच्या वेशातील प्रतिकात्मक साई भक्त, घोडेस्वार, ढोल ताशा, साई भक्ती गीतांची ध्वनिफीत वाजवणारा डीजे आणि साई भक्तांची प्रचंड गर्दी विजयनगरहून ठाण्याकडे मार्गस्थ होत असताना पालखीला खांदा देण्यासाठी कल्याण पूर्वेतील अनेक मान्यवरांनी पालखीमध्ये सहभाग दर्शवला। या पालखी सोहळ्यात उद्योगपती संजय शेठ गायकवाड, संजय मोरे, देवानंद गायकवाड, नगरसेवक अनंत गायकवाड, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, अजिंक्य प्रतिष्ठानचे प्रशांत काळे, समाजसेवक श्याम शेळके, माजी नगरसेवक सोपानराव निचळ, जागृती मंडळाचे के.एल. वासनकर आदी सह कल्याण पूर्वेतील साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कल्याण शहरातील मराठा समाज एकत्र येऊन गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी 6 वर्षांपासून वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवित आहेत। भवानीनगर प्रभाग क्रमांक 13 येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये सुमारे 2000 गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप भारतीय मराठा संघातर्फे करण्यात आलं। कार्यक्रमाला भारतीय मराठा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उद्योजक किशोरदादा देसाई तसंच मराठा संघाचे युवक अध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुका अध्यक्ष पद्माकर अधिकारी, कल्याण शहर प्रमुख सुनील उतेकर, प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका लक्ष्मी बोरकर, हरिश्चंद्र सुर्वे, प्रमोद कदम, राजेंद्र पालांडे, अविनाश पवार इत्यादींसह मराठा संघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी किशोर देसाई यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। कार्यक्रमाचे आयोजन भारतीय मराठा संघाचे कल्याण शहर अध्यक्ष सुनील उतेकर यांनी केलं होतं।
सदर कार्यक्रमास हेमलता कदम, वर्षा काळके, नितीन सपकाळ, संतोष शिंदे, मनीष खानवलकर, पप्पू सुर्वे, वासुदेव परब, अनंत पवार, नरेश कोल आदी कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केलं होतं। कल्याण डोंबिवली महापालिका पूर्व प्राथमिक व माध्यमिक तसंच महिला बाल कल्याण समितीतर्फे 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन अत्रे नाट्यगृहात करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। महिला बाल कल्याण समितीच्या सभापती वैशाली दरेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती प्रकाश पेंडकर, सभागृह नेते रवी पाटील, विरोधी पक्षनेते हळबे, नगरसेवक बाळ हरदास, उमेश बोरगावकर, पुष्पा भोईर, उषा बाळंस, उपेक्षा भोईर, रेखा जाधव, सुनीता गरत, उर्मिला तांबे, अर्चना जोशी, पूजा तावडे, मोनिका इंगळे, महापालिका सचिव सुभाष भुजबळ यांच्यासह महिला बालकल्याण समितीच्या सदस्या उपस्थित होत्या। खडेगोळवली परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक दत्तात्रय म्हात्रे यांनी लिहिलेल्या प्रेरणा एक जीवन प्रवास या त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन नुकतंच मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकाची नोकरी करत असताना समाजसेवा करीत 87व्या वर्षात पदार्पण करणारे खडेगोळवलीचे निवासी आणि ज्येष्ठ समाजसेवक दत्तात्रय शंकर म्हात्रे यांनी आपल्या खडतर जीवनाचा आलेख प्रेरणा एक जीवन या आत्मचरित्रपर पुस्तकात संग्रहित केला आहे। या पुस्तकाचं प्रकाशन माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। कल्याण पूर्वेतील हॉटेल प्रसादच्या सभागृहात प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या समयी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, माजी नगरसेवक वसंतराव सूर्यवंशी, नवी मुंबईचे शिक्षण मंडळ सभापती एकनाथ पाटील, नवी मुंबई भूषण हरिभक्त पारायण रामभाऊ पाटील, पुस्तकाचे लेखक आणि सत्कारमूर्ती दत्तात्रय म्हात्रे, मुलुंड येथील आगरी वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष सुहास गावण आदी उपस्थित होते। या प्रसंगी आमदार जगन्नाथ पाटील म्हणाले की दत्तात्रय म्हात्रे यांनी आपल्या जीवनावर आधारित लिहिलेली प्रेरणा हे आत्मचरित्र खरोखरच भावी पिढीला प्रेरणादायी आहे। या आत्मचरित्रात शब्दबद्ध झालेली प्रत्येक गोष्ट ही नवीन पिढीला एक प्रकारचा संदेश देऊन जात आहे। या पुस्तकरूपी आत्मचरित्राला आकार येण्यासाठी म्हात्रे यांच्या पत्नी आशाताई म्हात्रे यांचं मोलाचं असं सहकार्य लाभलं आहे। पुरुषांच्या मागे स्त्री शक्ती उभी राहिली तर कोणताही पुरुष यशस्वीच होतो हेच या आत्मचरित्रातून दिसून येतं असंही ते म्हणाले। या समयी दत्तात्रय म्हात्रे यांचा मुलं मुली सुना जावई तसंच त्यांच्या परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही प्रभागात कचऱ्यांचे ढीग साठल्याने कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे। आरोग्य खात्यातील कामचुकार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक करत आहेत। पश्चिम डोंबिवलीतील राजूनगर, टेस्कोसवाडी, फुले रोड, मोठा गाव, कोपर आदी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने रोगराई पसरण्याची भीती आहे। महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरूनही काहीही परिणाम होत नाही। शिवसेनेचे सभागृह नेते रवी पाटील या संदर्भात विचारलं असता ते म्हणाले, आरोग्य विभागात 2284 कर्मचारी असून त्यापैकी 50% कर्मचारी नियमित गैरहजर असतात। काही अधिकाऱ्यांना यासाठी हप्ते बांधण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। कचरा उचलण्याचं काम 24 तास करावं असे निर्देश देऊनही तसं होत नाही। कामचुकार कर्मचारी व आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी या प्रसंगी केली। घनकचरा विभागाचे उपायुक्त अनिल डोंगरे यांना विचारलं असता कचरा नियमित उचलण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला। जो कचरा साठला आहे तो रोजचाच आहे असं ते म्हणाले। डोंबिवली भाजी मार्केट, शाळा, रुग्णालय यांच्याजवळ कचऱ्यांचा ढीग असून त्यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांनाही त्रास होत आहे। अटाळी येथील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास रंधवे यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसंच संपूर्ण रंधवे परिवार व राष्ट्रवादीतर्फे ही शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उजनी ग्रामपंचायत सदस्य आणि लक्ष्मी नागरिकी पतसंस्था कल्याण आणि राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली शहरच्या वतीने आणि माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने श्री दादांना उदंड आयुष्य लाभो आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा माझ्या कुटुंबाच्या लक्ष्मी नागरिकी पतसंस्थेच्या वतीने आणि उजनी ग्रामपंचायतच्या वतीने लाख लाख शुभेच्छा दादांना। श्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व माझ्या कुटुंबाच्या व उजनी ग्रामपंचायतच्या वतीने आणि श्री लक्ष्मी नागरिकी पतसंस्थेच्या वतीने संचालिका आणि संस्थेच्या वतीने
या दादांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. आणि श्री पांडुरंगाच्या चरणी, आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं दादा हे आमचे गुरुच आहेत आणि दादा आमचे असिष्ट स्तंभ असल्यामुळं सर्व हा विश्वास हा दादांचा आणि दादांचा कार्यकर्ता आणि दादांच्या हाताचा कार्यकर्ता असल्यामुळं मी श्री मान्य श्री अजितदादांना व तेवढेच पवार मोठ्या साहेबांना एक पवार कुटुंब जो आहे ते आमचा आधार स्तंभ आहे आणि पवार कुटुंबाला सर्व हार्दिक शुभेच्छा आणि दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्य लागू हे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तारूढपदी भाजपाचे गटनेते म्हणून श्रीकर चौधरी यांची नियुक्ती. कल्याण डोंबिवली महापालिका महिला बाल कल्याण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुरुपौर्णिमेनिमित्त कल्याण डोंबिवलीत विविध कार्यक्रम. या होत्या आजच्या जनमत वार्ता. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.